नमस्कार मंडळी, मी जितेश मोरे. आज आपण आलो आहोत कोकणामध्ये वृक्ष लागवडीसाठी. ते सुद्धा आपण वृक्ष लागवड जी करतो आपण ती एका संस्थेमार्फत करतो, ते म्हणजे आमचं मोरया युवा प्रतिष्ठान. आम्ही गेली 5 वर्ष वृक्षारोपण करतोय. ह्या वर्षी आपलं 6वं वर्ष वृक्षारोपणाचं आहे. अद्याप आपण 500 झाडं लावली आहोत. ह्या वर्षी सुद्धा आपण 100 झाडे लावणार आहोत. तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे झाडे घेतलेत. त्याच्यामध्ये आहे वड, पिंपळ, कडुलिंबू, बदाम असेल, सुरूची झाडं असतील, परत कदम असेल, अशी विविध जांभळाची झाडं आहेत, अशोका आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण घेतलेली आहोत यावर्षी. इथे आता आम्ही गेलो होतो रत्नागिरीमध्ये समर्थ नर्सरीमध्ये. तिथून झाडं घेतली. 1 ट्रक तर मगाशी गेला पुढे आमचा. आणि काही झाडं तुम्ही बघू शकता आपल्या गाडीमध्ये आहेत. आणि वरती आम्ही तात्पर्य एवढंच होतं आमचं वृक्षारोपणाचं की सध्या आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जी जंगलची कत्तल होत आहे, आणि हा जो तुम्ही बघता आपल्या वातावरणामध्ये जो उष्णतेची लाट येते, संध्याकाळचे 8 वाजले 10 वाजले तर ती उष्णता आपल्याला जाणवते. म्हणजे आपण बघू शकतो किती भयंकर प्रमाणात वृक्षतोड होते. त्या कारणास्तव आम्ही 2017 पासून दरवर्षी का आम्ही प्रतिष्ठानच्या अंतर्गत जी आम्ही मुलं आहोत ती आम्ही स्वखर्चाने ही झाडं लावतो. आम्ही मुंबईस्थित जितके पण आम्ही मुलं आहोत ही गावाला येतो, इकडे वृक्ष घेतो, नर्सरी होतो आणि ते आम्ही ट्री प्लांटेशन करतो. तर माझं तुम्हाला एवढंच म्हणणं होतं, आता दरवर्षी पाऊस होतो आपल्याकडे, आपण सुद्धा आपल्या पद्धतीने झाडं लावू शकता. जर तुम्हाला ते साध्य नसेल होत तर मला एवढंच बोलणं होतं की तुम्ही आम्हाला मदत करू शकता. आर्थिक रूपाने तुम्ही आम्हाला मदत करू शकता. जर आर्थिक रूपाने तुम्ही मदत नाही करू शकत तर तुम्हाला वाटतंय की आम्हाला पण वृक्षारोपण करायचं आहे, तुम्हाला तर करायचं असेल वृक्षारोपण, तर तुम्ही आमच्या प्रतिष्ठानला तुम्ही जॉईन होऊ शकता. प्रतिष्ठानच्या अंतर्गत आपण खूप सारी सामाजिक कामं करतो, तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता नक्कीच. आता इथे बघू शकता आम्ही आता 4 गेलो होतो रत्नागिरीमध्ये. आम्ही 4 नाही आहे तर आज वाडीमध्ये 15 मुलं आलो आहोत आम्ही मुंबईवरून खास वृक्षारोपणासाठी. तर समीर आहे आता माझ्या संगती, सचिन दादा आहे, निखिल आहे, आणि जे 2 चिमोटे आहेत आमचे, त्यांना पण आम्ही भविष्याच्या वाटचालीसाठी वृक्षारोपण किती महत्त्वाचं आहे हे पटवून देतो त्यांना आपण. अशीच काही मुंबईत पण आपली पोरं आहेत, त्यांना पण आम्ही असं जागृत करतोय. हो, ह्याच्या पुढे आज जो 100चा आकडा आहे तो येणाऱ्या काळात आम्ही 100वरनं 150, 150, 200. आमचं विजन एवढंच आहे, जास्तीत जास्त झाडं कशी लावता येईल आणि आपण निसर्ग संवर्धन कसं करता येईल, वृक्ष संवर्धन कसं करता येईल, याकरता आपण हा कार्यक्रम दरवर्षी करणार आहोत. आणि ह्याच्या पुढे असं अविरत चालत राहील जिथपर्यंत मोरया युवा प्रतिष्ठान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.